नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी दरवर्षी राणा दाम्पत्य त्यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री ते अंबादेवी एकविरा देवी मंदिर पर्यंत अनवाणी पायाने पायदळ यात्रा करीत असतात। भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा सह युवा स्वाभिमान पक्ष पदाधिकाऱ्यांनी 1 ऑक्टोबर रोजी अंबादेवी एकविरा देवी मंदिर पर्यंत पायदळ यात्रा केली। पायदळ यात्रेत टाळ मृदुंगाच्या निनादात भजन महिलांनी मंडळांनी सहभाग घेतला होता। शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थान येथून अनवाणी पायदळ यात्रा सुरू करून आई अंबा मातासह एकविरा देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला। मंदिरात देवीचे दर्शन घेऊन विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांना चांगले दिवस येवो याकरिता देवी पुढे राणा दाम्पत्यांनी साकडं घातलं। या दरम्यान मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या वतीने आयोजित दसरा मेळावा व ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। खूप उत्साहाने आम्ही दरवर्षी पदयात्रा करतो आणि आम्ही अंबादेवी यावेळी जी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि जे कहर देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेलं आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला एकविरा देवीला एवढीच साकडं घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी एकविरा देवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर गाडीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो एवढेच आज आशीर्वाद मागायला आणि साकडं घालायला मी अंबादेवी आणि एकविरा देवीमध्ये सगळं मुख्यमंत्र्यांनी संबित दिल्यानंतर काय सांगा मला असं वाटते पक्ष कोणाच्याही पक्षातून कोणीही आमदार असो कोणीही असो मला वाटते जी आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि जे शेतकऱ्यांचे हाल आहे मला वाटते आपला योगदान इंडिव्हिज्युअल आपण काय शेतकऱ्यांसाठी करतोय त्याला महत्त्व दिलं पाहिजे। राजकारण हा आयुष्यभर पूर्ण सगळे पॉलिटिकल लोकांमध्ये आणि वेगळे वेगळे पक्षांमध्ये चालणार आहे, पण मला वाटते की आमच्या शेतकरी जर आज संकटात आहे तर त्याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि राजकारण आणि या सगळी गोष्टी चालत राहणार।